अभिवादन करत होतो रामकृष्ण हरी. मी तर केलं नसतं कधी. आणि जर सदानंदनी मला असं केलं असतं तर मला फार दुःख झालं असतं. अरे अशा लढणाऱ्या बायका पाहिजेत. मग आम्ही बऱ्या यांच्यापेक्षा. माझ्या घरी ईडी पाठवली असती ना तर मी म्हणलं असतं ईडी इन्क्वायरी कराच. मी नसते विनम्रपणे झुकले असते. प्लीज. आम्ही खूप स्वाभिमानी मराठी बायका आहोत. मी असं व्यक्ती तुम्हाला का वाटावं की मी कोणाबद्दल बोलते. दोघांची क्रेडिबिलिटी ॲट स्टेक आहे. अमित शहाजींना मला प्रश्न विचारायचा की ज्या माणसाच्या घरी तुम्ही ईडी पाठवली, ज्या माणसावर तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या, त्या माणसाला डर्टी डझन तुमचा पक्ष म्हणत होता, मग तुम्ही त्याला हँडशेक केलाच कसा? ती फ्लाईल क्लिअर आहे का? मग भारतीय जनता पक्षाने आणि अमित शहानी क्लिअर चट ट्यून टी व्हीवर सांगितलं पाहिजे की हो, मी जो हसन मुश्रीफवर आरोप केला तो खोटा होता. एवढं तरी खरं बोलावं त्यांनी. पहिला मुद्दा. आणि हसन मुश्रीफांनीही त्यांना शेक हँड करताना आम्हाला सांगावं की हो, हे अमित शहा आहेत, त्यांनी माझी माफी मागितली आहे की माझ्या घरावर हल्ला केला, माझ्या नातवंडांना दूध दिलं नाही, माझी बायकोची अश्रूंची किंमत अमित शहानी आमच्या घरात येऊन फेडली म्हणून मी त्यांना हँडशेक करतोय. अरे बायकोच्या अश्रूची किंमत काय माहिती? एका महिलेला तिचं दुःख माहिती आहे, काय दुःख असतं, काय लढली आहे मुश्रीफ साहेबांची बायको, मान गए उसको. मी त्या महिलेबद्दल नेहमीच माझ्या आतुष्यात नेहमीच अभिमान वाटेल. औरत होतो ऐसी, बीवी होतो ऐसी, दादी होतो ऐसी. काय लढली आहे ते ईडी सीबीआयशी, मान गए. मला नाही माहिती याच्यातलं काय, म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये काय बोल. मला नाही माहिती यातलं, म्हणजे मी तुमच्याचकडून ऐकते. मला नाही माहिती. दुसरे का घर में क्यों झाकू मैं? मलाच एवढं काम आहे. माझ्या मतदारसंघात निधी येत नाही. महाराष्ट्रामध्ये महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सोयाबीनला भाव नाही, कांद्याचा प्रश्न परत ऐरणीवर आलेला आहे. एवढी कामं आहे तू माझीच, मला कामं संपायला 5 दिवस जातो. आता दुसरे के घर में क्यों झाकू मैं? मला वेळ पण नसतो. घ्यावा लागतो. गुन्हेगार असेल तर लोक मतदान घेतात, चांगला असेल तर मतदान घेतात, काही कोर्टात शिक्षा झाली असेल तर वेगळं मतदान करतात लोक. त्यामुळे लोकांना याच्यावर लोकांना सोपवावं, जनतेला सोपवावं, मतदारावर सोपवावं असं वाटतं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये येण्यासाठी तणाव निर्माण झालेले आहे. ते जे पोस्टर सोशल मीडियावर वेगळे व्हायरल होत आहेत, ते एका ठिकाणी देवेंद्रजी बंदूक घेऊन दाखवलेले आहे. तर त्या देवेंद्रजींनी कोणाला फोन केला का असं करा, एकनाथजींनी कोणाला फोन केला का असं करा. ऐका तुमच्याकडे रेकॉर्ड. आपापल्या भावना, लोक 14 कोटी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. तुमच्या भावना वेगळ्या आहे, याच्या भावना वेगळ्या आहे. कोणाला वाटतं हे एन्काउंटर ज्या पद्धतीने झाला आहे न्याय भेटला लोकांना, काहीला वाटतं क्रिटिसाइज करतात. असं आहे, कोणाला कोणी सांगत नाही. आपापल्या पद्धतीने लोक आपापल्या भावना व्यक्त करतात. आता भावना व्यक्त केल्या, देवेंद्रचे काय चूक आहे, माननीय एकनाथजीची काय चूक आहे एखाद्या विषयात, त्या भावना व्यक्त केल्या लोकांनी. काय आम्ही सांगितलं जरा हे करा, आम्ही सांगितलं सोशल मीडिया पोस्ट करा, आपापल्या भावना. आणि तेव्हाही बदलापूरमध्ये काय होतं हे आता हे बोलतात आहे ना, हे एवढे तिकडे गेले होते यांच्या सर्व पक्ष, आणि त्या पक्षाने काय सांगितलं, आत्ताच उडून टाका, म्हणजे आत्ता आणा, आत्ता लटकवा, आत्ता देऊन टाका, गोळ्या मारून टाका. आणि या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत. मनीषाजी, तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये प्रथमतः स्वागत आहे. एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते. मेधा सोमय्यांनी जी अब्रू नुकसानीची याचिका दाखल केली होती त्यामध्ये संजय राऊत हे दोषी ठरलेले आहेत. असं आहे की रोज सकाळी उठून लोकांची बदनामी करायची,
चॅनल्सच्या माध्यमातून अर्वाच्य बोलायचं. मागे स्वप्ना पाटकर यांचा पण ऑडिओ अजूनही लोकांना माहिती आहे, विसरलेले नाही आहेत. आणि अशा प्रकारे बेजबाबदार वक्तव्य करणं याच्यात मध्ये ते माहीर आहेत. आणि त्यांना असं वाटतं की आपण कायद्याच्या कचाट्यातून सुटू. परंतु मेधा सोमय्या यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी हा विषय तडीस नेला पूर्णपणे. आणि जे कायद्याची भाषा करतात की कायद्याने सगळं झालं पाहिजे, कायद्याने सगळं झालं पाहिजे, तर हा विषय कायद्यानेच झाला पाहिजे आणि झालेला आहे. आणि त्यामुळे खर तर कोर्टाचे आभारच मानले पाहिजे. आणि संजय राऊत यांच्यासारखे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांवर आणि लोकांना वाटेल ती शिवीगाळ करणारे अशा प्रकारची त्यांची प्रसिद्धी आहे. तर यांच्या बाबतीत या इतरांना देखील हा एक धडा आहे. आणि मला असं वाटतं निदान या कोर्टाच्या निर्णयावरून तरी संजय राऊत यांच्यामध्ये काही सुधारणा होईल का असा प्रश्न आहे. परंतु बघूया काही सुधारणा होतीये का. नक्कीच मनीषाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी आहे. शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावरती आरोप केले होते आणि त्या आरोपांनंतर अब्रू नुकसानीचा दावा करत याचिका दाखल करण्यात आली होती. मेधा सोमय्यांनी संजय राऊतांविरोधात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान 15 दिवसांची कैद आता संजय राऊतांना सुनावण्यात आलेली आहे. तसेच 25,000चा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे. या घटनेमध्ये संजय राऊत हे दोषी ठरलेले आहेत. नाहक बदनामी केल्याचा मेधा सोमय्या यांनी याचिकेमध्ये आरोप केला होता. शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांनी हे आरोप केलेले होते.